नमस्कार मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे सर्वांचं. कालचा खूप 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 असा वाईट दिवस होता इंडियन क्रिकेटला. इवन जे आयर्लंडबरोबर सिरीज हरलं त्याच्यापेक्षा पण खूप असा वाईट दिवस असा मी समजेन. कारण वर्ल्ड चॅम्पियन आहात तुम्ही आणि तुमच्या टीममध्ये फक्त 2-3 प्लेयर सोडले तर पूर्ण टीम तुमची तीच आहे. आणि जे पण नवीन प्लेयर आहे ते पण चांगले आहे किंवा बेटर आहे म्हणूनच त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. तर मग तर अशा टीममध्ये नवीन प्लेयर पण जे येतात ते पण तेवढे केपेबल असायला पाहिजे. कारण आता इंडियाकडे एवढं टॅलेंट आहे म्हणतात, मग ते टॅलेंट असं 76वर ऑल आऊट होणार तुम्ही तर खूप म्हणजे काय बोलणार. ही जी हार होती ती खूप गोष्टी क्वेश्चन मार्कमध्ये येतात आहे. मॅनेजमेंट बरोबर नाही आहे किंवा सिलेक्शन बरोबर नाही होत आहे, कोच बरोबर नाही आहे, कॅप्टनशिपचा काय इश्यू आहे का, प्लेयरमध्ये काय हे आहे का. कारण एवढी चांगली टीम 1 मॅच 2 मॅच, आता तुम्ही लगातार 4थी मॅच हरताय. काय नाही तुमच्याकडे. संजू सॅमसन सारखा प्लेयर जो तुम्हाला वर्ल्ड कप 3 मॅचमध्ये जिंकवून गेला, सध्या त्याचा फॉर्म चांगला त्याला ड्रॉप केलात. वैभव सूर्यवंशी ज्याला तुम्ही बघताय IPL पासून काय खेळतोय तो. अभिषेक शर्मा, ईशान किशनचा फॉर्म. अभिषेक शर्मा ऑलरेडी फॉर्ममध्ये आहे. तिलक वर्माने एशिया कपमध्ये किंवा अजून इकडे तिकडे साऊथ आफ्रिकेमध्ये 100 वगैरे एवढ्या चांगल्या इनिंग्स खेळलेल्या आहे. म्हणजे त्या लेवलचा बॅट्समन आहे म्हणून आज तो व्हाईस कॅप्टन आहे. श्रेयस अय्यर, आपण कधीपासून म्हणतो आहे की श्रेयस अय्यरला घ्यायला पाहिजे. गेल्या IPL पासून कॅप्टनशिप पण चांगली करत होता, बॅटिंग पण त्याची ओके होती. आणि ह्या IPLमध्ये पण त्यांनी दोन्ही पण गोष्टी चांगल्या केल्या म्हणून त्याला घ्या आणि त्याला कॅप्टन म्हणून ते पण केलं. मग काय कमी आहे. शिवम दुबे एवढा वर्ल्ड कप टीमचा तुमचा मेंबर होता तो, प्लस वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल. फक्त बॉलर जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पटेल हे 2 मेन प्लेयर नव्हते तुमचे. आणि त्याच्याशिवाय फक्त कॅप्टन तुमच्या मिसिंग आहे. पण कॅप्टनचा फॉर्म ठीक आहे नव्हताच आणि तो ड्रॉप होणं म्हणतं. मग का नाही ही टीम जिंकू शकत. आणि अशा पद्धतीने हरणार. 201 ती समोरची टीम करते आणि तुम्ही 76वर ऑल आऊट होता. खूपच. आणि काय म्हणजे काय दोष कोणाला देणार. कंडिशनला दोष देणार, बॉलर्सला दोष देणार की बॅट्समनला. पहिल्या 2 मॅचमध्ये पण असं वाटत होतं एक वेळ 200 होणार, तेव्हा पण 180-190च करू शकलात. तिथे पण तुम्ही हरलात. पहिल्या याच्यामध्ये सेकंड बॅटिंग आलीच नाही, पण जर आली असेल तर कदाचित ती पण मॅच हरण्यातच अशीच वाटत होती मला. पण ती झाली नाही, वाचले तिकडे सेकंड मॅचला पण. म्हणजे आणि आयर्लंडमध्ये पण काय स्कोअर तुमचे होत नव्हते. चेस पण केले एवढ्या छोट्या टीमने. तर क्वेश्चन मार्क आहे बॉलिंगवर, बॅटिंग मिडल ऑर्डरवर. तुमचे ओपनर तरी स्टार्ट बऱ्यापैकी करून देतात आहे, पण नंतर मिडल ऑर्डर एकदम धुस. तर खूप डेंजर चालली आहे सध्याची इंडियाच्या टीमची ही. तर ह्या खूप विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. समोरची टीम इंग्लंड बघा. जॉर्फर आर्चरची बॉलिंग, काय बॉलिंग टाकली त्यांनी. 3 overs 29 रन देऊन 3 विकेट्स. टंग 4 overs 28 रन देऊन 4 विकेट. इंडियन स्पिनर मार खातात आहे तिथे आदिल रशीदने 2.4 overs 14 रन देऊन 2 विकेट घेतलेत. काही लोकांचं मत आहे, आता ते करेक्ट आहे रॉंग आहे माहिती नाही, तेच की IPLमध्ये फ्लॅट पिचेस असतात, सगळे धडाधड रन्स करत असतात, 200वर 200 चेज होतात, रेकॉर्ड रन बनवतात आणि बाहेर स्विमिंग पिच, बाउन्सी पिचवर असं स्ट्रगल. पण हे काय आत्ताचं आहे. याच्या आधी पण आता गेले मला वाटतं एक 3-4 वर्ष इंडिया सगळ्या कंट्रीमध्ये जाऊन खेळते आणि डॉमिनेट करते. मग आत्ताच कसं काय झालं. आणि आत्ताच मग IPLच्या त्या पिचेसचा इश्यू झाला का. IPLच्या फ्लॅट पिचमधून आल्यावर इकडे याच्या आधी पण IPLमध्ये खेळत होते, असेच धडाधड रन करत होते. तेव्हा तर आपण बाहेरच्या कंट्रीमध्ये जाऊन पण सिरीज विन करत होतो. लगातार आपल्या कितीतरी सिरीज विन आहेत. मग आता हे एकतर मला सिलेक्शन थोडंसं हे बरोबर नाही वाटत आहे. आणि मी खूप जण असं बोलतात हर्षित राणा गौतम गंभीरचा फेवरेट आहे. मी मानतो असेल पण फेवरेट, पण मी ठीक आहे बोलतो जाऊ दे तो परफॉर्म करतो. पण आता काय ते जास्तच होताना दिसतंय गौतम गंभीरचं. तर भले तो
आहे फेवरेट परफॉर्मर, पण त्या लेवलचा नाही वाटत तो. अरे तुम्ही शिवम दुबेच्या आधी त्याला पाठवता, एवढा मोठा ऑलराऊंडर आहे झाला तो. हे काय कुठून आलं हे, कशाला मग हे असे नको ते तुम्ही मध्येच काहीतरी हे करता. शिवम दुबे एवढा चांगलं तुमचं लोअर ऑर्डरचा बॅट्समन आहे, त्याच्या आधी तुम्ही हर्षित राणाला पाठवता. त्या दिवशी पण तसंच केलं. एखादी तो काय बॉलर आहे छोट्या, एखादे आडेतेडे शॉट म्हणून थोडीफार बॅटिंग असेल चांगली त्याची, पण म्हणून हे. आणि काय झालं काय तुमच्या बॅटिंगला? अक्षर पटेल तुम्ही मध्ये मध्ये त्याला 4 नंबरवर पाठवायचे, आता त्याला 7-8वर पाठवता. तिकडे पण त्याचे युटिलायझेशन नाही होतं, इथे पण नाही. तिलक वर्माचं काही कळत नाही. त्या दिवशी 7 बॉलात काहीतरी 8 बॉलात 21-22 रन्स केले. आणि मध्ये मध्ये एखादी अशी 2-3 इनिंग अशा खेळतो रन बॉल असतात. तर काय त्याला रोल दिला आहे तसा अँकरिंग करण्याचा, की तो त्याचा काय स्पिनरला खेळण्याचा प्रॉब्लेम आहे काय कळत नाही. तर खूप या गोष्टींवर इंडियाला काम करण्याची गरज आहे. फक्त मिडल ऑर्डर 4 बॅट्समन किंवा 3 बॅट्समन सुरुवातीचे सोडले तर बाकी खूप बॅटिंगमध्ये इंडियाच्या सगळेच लॅक करताना दिसतात आहे. अभिषेक शर्माचा चांगला फॉर्म होता गेल्या 3-4 मॅचमध्ये. काल पण 1-2 शॉट चांगले मारले आणि आऊट झाला. सेम आपला वैभव सूर्यवंशी 2 6 त्याने जे मारले सुरुवातीलाच टंगला आणि आर्चरला मस्तच होते. त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेट थोडं त्याचं, आणि तो त्याचं ते त्याचाच आहे. चल तो आऊट झाला तरी मी मानतो ठीक आहे, तो त्याच्याच स्टाईलने खेळतो आणि तसंच खेळायला पाहिजे त्याने. भले ठीक आहे आऊट झाला तरी चालेल, पण कसं रन बॉल वगैरे असं नसायला पाहिजे. तर ते ठीक आहे. ईशान किशनचा पण फॉर्म बऱ्यापैकी होता. आता गेल्या मॅचला तो स्लो खेळला कारण 2 रनआउट होते त्याचे. आपलं श्रेयस अय्यर गेल्या मॅचला पण चांगला खेळलेला. गेल्या दोन्ही मॅच 37 रन होते, ओके होते. पण आज 5 रन. थोडी रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन थोडं कधी कधी मग बिल्ड करावे पण लागते इनिंग्स. थोडं मग आपल्या बरोबरच्या प्लेयरला घेऊन त्यांनी पुढे जायला पाहिजे. कॅप्टन आहे आता, त्याला फ्रंटला राहून लीड करायला लागणार थोडं सिच्युएशनप्रमाणे. आणि तेवढा तो आहे केपेबल, त्याला पण सिच्युएशन रीड करता येते. पण काय माहिती काय सध्या चाललं आहे. गौतम गंभीरचा इश्यू आहे की कोणाचा इश्यू आहे काय कळत नाही. टीम सिलेक्शन खूप नाही आवडत आहे. तो हा खेळला प्रिन्स यादव, तो नवीन बॉलर एवढी चांगली बॉलिंग टाकतो आहे. हर्षित राणा मार खातात आहे. तर आणि ते किती हे करतात आहे. म्हणजे त्या दिवशी एक मॅच ह्याला खेळवली, त्यांनी 29 रन दिले. तर खूप इम्प्रूव्हमेंटची गरज आहे. नाही तर इंडिया जी टॉपला होती ती हळूहळू म्हणजे असं लोकांना वाटायला नको की 3-4 हा मॅच हरल्यावर. मॅच हरणं ठीक आहे, होऊ शकतं, हारजीत आहे, पण अशा पद्धतीने हरणं बरोबर नाही. आणि ती पण एवढी वर्ल्ड चॅम्पियन टीम. 180-190 करा ना, चेस करताना दिसलं तर पाहिजे. तुम्ही 100 क्रॉस नाही करू शकत. म्हणजे काय खेळलात. जर 2-3-4-5 विकेट गेल्यावर तरी कोणीतरी इनिंग्स थोडी बिल्ड करायची होती. कधी कधी असंच खेळायचं. विराट कोहली, हार्दिक पांड्या, पाकिस्तानची इनिंग आठवा, 54वर 4 विकेट होते. हे लोक पहिले स्लो खेळले मध्येच एखाद दुसरी ओव्हर गेली आणि एंडला येऊन त्यांनी चार्ज केला. तसं काहीतरी दाखवायला पाहिजे स्ट्रॅटर्जी. तर बघू आता सिरीज ही तरी वाचवता येते काय ना. ऑलरेडी 3 मॅचमधल्या 2 ते लोक जिंकले. तर दोन्ही इंडियाला जिंकायला पाहिजे तर सिरीज ड्रॉ होईल. नाहीतर ही पण सिरीज इंडियाच्या हातून जाणार. आणि मग एवढा अशी यांना सोशल मीडियावर आणि इकडनं तिकडनं क्वेश्चन मार्क येणार आहेत आणि ऐकावं लागणार आहेत. आणि एकदा हारायचं हे झालं ना तर त्याच्यातून बाहेर पडायला टाईम जातो. आज जसा दुसऱ्या कंट्री लोक बघतो आपण, पाकिस्तान, श्रीलंका वगैरे, हे लोक इंडियाबरोबर इझिली हरतच असतात हल्ली. मग तसंच जर आपण पण आता या लगातार 2 सिरीज हरलो तर एक कॉन्फिडन्स पण हे होतो. मग तर इंडियाला आता एक मोठ्या विनची गरज आहे. बघू काय करतात ते. बॉलिंग मला वाटतं खूप जास्तच वीक बॉलिंग घेऊन गेलं पण. आणि ऑलराऊंडर पण जे आहेत ते सध्या तेवढे केपेबल नाही. अक्षर पटेल, शिवम दुबेला मध्ये कधी ओव्हर देतात कधी देत नाही. काल एकच ओव्हर दिली, त्या दिवशी ओव्हरच नाही दिली. बॅटिंग लाईनअप त्याचं किती वर खाली करत राहतात. काहीतरी एक रोल द्या ना त्याला पण. तिलक वर्माला काय रोल दिला आहे कळत नाही. कधी फास्ट खेळतो, कधी स्लो खेळतो रनबॉल. ते बघायला पाहिजे गौतम गंभीरच्या डोक्यात काय चाललं आहे ते. आशा करतो पुढची मॅच इंडिया जिंकेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.